श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1152. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये असंत अर्थातच या खलांचे गुणधर्म प्रभू रामचंद्रांच्या मुखातून ऐकत होतो. भगवंताने संतांचे गुणधर्म आपल्याला केवळ एकाच दोह्यामध्ये सांगितले, परंतु असंतांचे मात्र असलेले हे गुणविशेष गोस्वामीजींनी आपल्याला 2 दोह्यांमध्ये विस्तार करून सांगितलेले आहेत. या मग नेमकी भगवंताची भूमिका काय आहे की या खलांना तुम्ही जाणून त्यागायला शिका. त्यांच्याशी संग चुकून देखील करू नका, कारण हा संगच तुम्हाला सर्व दृष्टीने अधोगतीला नेणारा आहे. अशा या असंतांचे गुणधर्म काय आहेत हे विस्ताराने सांगण्यासाठी म्हणून भगवंताने या 2 दोह्यांमधून आपल्याला त्यांचे असलेले गुणविशेष सांगितले. कालच्या टप्प्यामध्ये आपण बघितलं की लोभ ही ओढन लोभ ही डासन सिसनो दरपर जमपुर त्रासन. लोभच त्यांचं पांगण आहे, अंथरुण आहे. त्यांना यमपुरीचं भय वाटत नाही. पशूंप्रमाणे आहार आणि मैथुन परायण ते आहेत. कोणाची स्तुती जर त्यांनी ऐकली तर ते असे श्वास घेतात जणू काही त्यांच्या अंगामध्ये थंडीच भरली आहे. जेव्हा ते कोणाची विपत्ती पाहतात तेव्हा ते अत्यंत सुखी होतात. स्वार्थपरायण, परिवार विरोधी, काम लोभामुळे लंपट, अत्यंत क्रोधी असे हे खल, जे माता पिता गुरु ब्राह्मण यापैकी कोणालाही मानत नाहीत. स्वतः तर नष्ट होतातच, परंतु त्याचबरोबर दुसऱ्यांना देखील नष्ट करतात. मोहवश दुसऱ्यांशी द्रोह करतात. त्यांना संतांचा संग आवडत नाही, भगवंताच्या कथा आवडत नाहीत. असे हे अवगुणाचे समुद्र, मंदबुद्धी, कामी असे हे खल. गोस्वामीजी म्हणतात कलियुगामध्ये अशा या खलांचे समूहच्या समूह आपल्याला दृष्टीस पडत असतात. इथून पुढील कथाभाग गोस्वामीजी गाऊ लागतात. परहित सरिस धर्म नहीं भाई, पर पीड़ा सम नहीं अधमाई. निर्णय सकल पुराण वेद कर, कहूँ तात जानहि को बीद नर. नर शरीर धरी जे पर पीरा, करहि ते सहहि महा भवभीरा. करहि मोह बस नर घनाना, स्वार्थ रत परलोक नसाना. काल रूप तिन्ह कह मैं भ्राता, शुभ अरु अशुभ कर्म फलदाता. अस बिचारी जे परम सयाने, भजहि मोहि संस्रुत दुख जाने. त्याग ही कर्म शुभाशुभ दायक, भजहि मोहि सुर नर मुनिनायक. संत संतन के गुण भाषे, तेन परहि भव जिन्ह लखि राखे। सुनहु तात माया कृत
गुणरुदोषने गुणयः उभय न देखियहि देखिय सो अबिबेक सियावर रामचंद्र प्रिय हो. सज्जनहो, भगवंताने आपल्याला या असंतांची लक्षणं सांगितली. द्वापर कचुक बृंद बहु होय ही कलिजुग माही. द्वापार युगामध्ये थोडेसे आणि कलियुगामध्ये मात्र यांच्या समूहाचे समूह आपल्याला दृष्टीस पडतील, अशी जणू काही भगवंतानेच भविष्यवाणी केलेली आहे. यामध्ये कदाचित आपल्याला असं आश्चर्य वाटेल की ऐसे अधम मनुज खल कृतयुग त्रेता नाही. सत्ययुग आणि त्रेतायुगामध्ये ही लोक बघायला मिळत नाहीत, परंतु द्वापार आणि कलियुगामध्ये मात्र आहेत. रावण तर त्रेतायुगातच झालेला आहे ना. मग अशा त्रेतायुगात भगवंत ही अशी अधम, ही असंत मंडळी जन्माला येत नाहीत असं का बरं म्हणाले असतील? सज्जनो, रावणाचं व्यक्तित्व आपण वेगवेगळ्या बाजूने अभ्यासलं. रावण जरी भगवंताशी विरोध करत असला तरी तो विरोध एका तपस्येच्या आधारावरती होता. रावणाने जानकी मातेला तिच्या इच्छेविरुद्ध जरी तिचं अपहरण केलेलं असलं तरी त्याच्यामध्ये द्वापार युगासारखं द्रौपदीच्या बाबतीमध्ये घडलेल्या घटनेसारखा रावण हा नीच मनोवृत्तीला आलेला नाही. आणि त्यामुळेच रावणाचा विरोध हे जणू काही भगवंताच्या प्रागट्याचं कारण ठरलं आणि त्याचा मोबदला रावणाला भगवंताने दिला. त्याची ही प्राणज्योत आपल्यामध्ये त्याने सामावून घेतली. भगवंताच्या अवतारासाठी म्हणून रावण जणू काही या त्रेतायुगामध्ये आलेला आहे. त्यामुळे भगवंताने देखील त्याला नीच दुष्ट या सदरामध्ये मोडलेलं नाही. अशा या असंतांची प्रदीर्घतेने आपण लक्षणं ऐकली आणि तत्पश्चात भगवंत नीतीचा उपदेश आम्हाला सांगू लागतो. परहित सरिस धर्म नहीं भाई, पर पीडा सम नहीं अधमाई. संत होणं किंवा खल होणं या दोघांमध्ये एक मूलभूत फरक आहे. संत हा नित्य परोपकारामध्ये रत आहे, तर खल हा नित्य केवळ परपीडा देण्यामध्ये रत आहे. भगवंत म्हणतो की हे बंधो, परोपकारा समान कुठलाही इतर धर्म नाही आणि परपीडे समान दुसरी कुठलीही नीचता नाही. आणि हे समस्त पुराण आणि वेदांचा निर्णय निश्चित करून मी त्याचा सिद्धांत, मी त्याचा सार तुला सांगतो. सगळा परमार्थ या दोन गोष्टींमध्ये सामावलेला आहे. ही गोष्ट केवळ काही कोबीद अर्थातच पंडित बुद्धिमान लोक जे तद्रूप झालेले आहेत या रहस्याशी, तीच लोक हे रहस्य जाणतात. बघा सज्जनो, परमार्थाचं किती अचूक मोजमाप भगवंताने आम्हाला आमच्या आचरणासाठी आणून दिलं. आपण भगवंताची साधना कराल, उपासना कराल, नामस्मरण कराल, या सगळ्याच्या आधाराने आपण आपल्या चित्तवृत्तींचा देखील अभ्यास करत राहिलं पाहिजे. आपलं वृत्त्यंतर घडत आहे की नाही हे देखील आपण तपासलं पाहिजे. आणि वृत्त्यंतर काय आहे? परोपकारासारखा इतर कुठलाही धर्म नाही. आज माझ्या जीवन आचरणामध्ये, माझ्या जगण्याच्या ध्येयामध्ये पर उपकार हा शब्द कुठं बसतोय का? याचा जर आपण अभ्यास केला तर त्यावरून आपल्याला आपल्या वृत्त्यंतराची जाणीव होऊ शकेल. हा जन्म केवळ आपल्या स्वतःसाठी जगणं,
आपल्या देहाचंच नित्य केवळ भरण पोषण करणं, का त्याच्या पलीकडे देखील जाऊन जीवन नावाची कुठली गोष्ट आहे त्यासाठी आपलं हे जीवन जगणं? बघा, आपल्या सर्वांच्याच अत्यंत आदरणीय, जणू काही एका महाराष्ट्राच्या या रत्नाला आपण कालच्या रात्री आपल्यामधून गमावून बसलो. कैलासवासी सिंधुताई सपकाळ, ज्यांनी आपलं सगळं जीवन परोपकारासाठी वेचलं. अशा या परोपकार करत असताना त्यांच्याकडे आलेल्या अनाथ मुलांचा त्यांनी कुठलाही धर्म बघितला नाही. आज महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या मोबाईलवरच्या डिस्प्लेमध्ये कुठं ना कुठंतरी सिंधुताईंची तसबीर येऊनच गेली. खऱ्या अर्थाने या धर्माचं पालन त्यांनी आपल्या आयुष्यभर केलं. त्यांनी आपलं हे सगळं जीवन परोपकारासाठी वेचलं. आणि त्यांच्या जीवनाचा जेव्हा आपण पूर्व इतिहास बघतो, त्या किती अनंत खडतर अशा यातनांमधून गेलेल्या आहेत. लहानपणापासूनच कोणाला जणू काही नको असलेली ही मुलगी कुठेतरी वेठणीला बांधावी अशा पद्धतीने आई वडिलांनी तिचं लग्न लावून दिलं. आणि मग नवऱ्याच्या कडून देखील अनेक प्रकारचे जाच, सासूरवास, आणि त्यामध्ये कमरतोड असं घरामध्ये करावं लागणारं काम. आणि मग केवळ काही क्रांतिकारक गोष्टी केल्या म्हणून नवऱ्याकडून अगदी जीवा उपरांत मारहाण झाली, घरातून हाकलून देण्यात आलं. अशा रीतीने जीवन जवळजवळ संपवण्यापर्यंत जिचं प्रारब्ध खडतर झालं होतं. दोन मार्ग होते, एक आत्महत्या करून या देहाच्या यातनांना संपवून टाकणं, किंवा हा देहच या समस्त विश्वाच्या कल्याणासाठी वापरणं. आणि कैलासवासी सिंधुताईंनी दुसरा मार्ग स्वीकारला. आणि आज या परोपकारामुळं सगळ्या अनाथांची माय या रूपाने ज्यांचं नाव या विश्वामध्ये झालं, आज प्रत्येकाचं हृदय कुठेतरी आपल्या घरातलं कोणीतरी गेलेलं आहे अशा पद्धतीने द्रवित झालं. सज्जनो, हे सगळं घडलं कशामुळं? केवळ एकाच गुणधर्मामुळं, परहित सरिस धर्म नाही भाई. परोपकारासारखा कुठलाही धर्म नाही. आणि दुसरी गोष्ट आहे की जी लोक परपीडा करण्याची नीचता दाखवत असतात, त्याच्यासारखं दुसरं पाप नाही. परपीडेमध्ये केवळ शारीरिक त्रासच नाही, मानसिक त्रास देखील आहे. कुठल्याही पद्धतीने समोरच्या व्यक्तीला त्रस्त करण्यासाठी केलेली कृती आहे. ही एक प्रकारची नीचता आहे, हे पाप आहे. आणि तुम्ही एका बाजूला जर उपासना करत असाल, परमार्थिक स्वतःला समजत असाल, आणि जर तुमची वृत्ती अजूनही परपीडेमध्ये आनंद घेत असेल, तर आपण कुठलं साधन करतोय? आणि त्यामुळे भगवंताने समस्त पुराण आणि वेदांचा हा निर्णय, निश्चित सिद्धांत आपल्याला सांगितला की बाळांनो, जीवन जगायचं असेल तर ते परोपकारासाठी जगा, परपीडेसाठी जगू नका. भगवंत भरताला सांगतोय की नर शरीर धरी जे परपीरा, करहि ते सहहि महाभव भीरा. मनुष्य शरीर धारण करून जे लोक दुसऱ्याला दुःख देतात, त्यांना जन्म मृत्यूचं महान संकट सहन करावं लागतं. एक गोष्ट आहे की हे मनुष्य शरीर मिळणं हे देखील अनंत जन्मांचं पुण्य फळल्याचं लक्षण आहे. असं हे मनुष्य शरीर धारण केल्यानंतर आपला हा जन्म ज्याने या परोपकाराच्या मार्गाने झिजवला, त्याचं जीवनामध्ये सर्व दृष्टीने कल्याण होतं. परंतु असं हे अनंत जन्मांच्या पश्चात मिळणारं मनुष्य शरीर धारण करूनही जी लोक दुसऱ्याला दुःख देतात, ती मात्र स्वतःला या जन्म मृत्यूच्या संकटामधून सोडवू शकत नाही. हे महान संकट त्यांना सहन करावं लागतं. माणसं मोहवश, स्वार्थपरायण होऊन
अनेक प्रकारची पाप करू लागतात. बघा, मी बऱ्याचदा गमतीने विचार करत असतो की या 84 लक्ष योनींमध्ये एक मनुष्य जर सोडला तर इतर प्राणीमात्रांना पैसा नावाची गोष्ट देखील माहित नाही. मनुष्याने स्वतःच्या कल्पनेने ही पैसा नावाच्या गोष्टीला तयार केलं आणि आपल्या स्वार्थपरायणतेमुळे तो अनेक प्रकारची पाप मोहवश होऊन या पैशासाठी, आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी करू लागला. असा हा स्वार्थी मनुष्य लौकिकामध्ये देखील लोकांना नकोसा वाटत असतोच. अशा स्वार्थी माणसाचा परलोक तरी कशा पद्धतीने उद्धरून जाणार? त्याचा परलोक देखील नष्ट होऊन जातो. आपल्याला हे मनुष्य जन्म मिळाल्यानंतर अशा प्रकारची कर्म आपण करावीत की ज्याच्यामुळं आपल्याला या जन्म मृत्यूच्या येणाऱ्या महान संकटामधून कायमस्वरूपी स्वतःची सुटका करता येईल. त्यामुळे गोस्वामीजी भगवंताच्या वाणीतून आपल्याला सांगतात की काल रूप तिन कहमय भ्राता, शुभ अरु अशुभ कर्म फलदाता. हे बंधो, त्यामुळे हे मनुष्य शरीर धारण केल्यानंतर त्या जीवाने केलेल्या प्रत्येक कर्माचं फळ त्याला पुन्हा पुन्हा देण्याची केवळ एक व्यवस्था मी करून ठेवलेली आहे. आणि त्या अशा मनुष्य जन्माच्या पश्चात पाप करणाऱ्या लोकांसाठी मी एक भयंकर काळ या रूपाने स्वतःच रूप धारण करत असतो. त्यांच्या चांगल्या आणि वाईट कर्मांचं यथायोग्य फळ देणारा मी ठरतो. असा विचार करून जे लोक परम चतुर आहेत ते काय करतात? भजहि मोहि संस्कृत दुःख जाने. ते संसाराच्या या प्रवाहाला दुःख रूप जाणून नित्य माझं भजन करत असतात. सज्जनो, भगवंत हा तुम्हाला तुमच्या चांगल्या आणि वाईट कर्माचं फळ देणारा आहे. हे वाक्य आपल्या मनामध्ये नीट समजून घेतलं नाही तर आपल्याकडून मर्म चुकण्याची कदाचित एखादी गोष्ट घडू शकेल. काय आहे मर्म? जर भगवंत हा चांगल्या आणि वाईट कर्माचं फळ देणारा आहे तर आमचा सगळा परमार्थ भगवंताची मखलाशी करण्याकडे लागू शकतो की भगवंता मी एवढं सगळं चांगलं केलेलं आहे, भगवंता मी असं केलेलं आहे, भगवंता मला या सगळ्या चांगल्या कर्मांचंच तू फळ दे. आणि एखाद्या भक्ताच्या बाबतीमध्ये त्याच्या जीवनात जर एखादा वाईट प्रसंग घडला, वाईट घटना घडली, तर अशा या घटनेमुळे ती व्यक्ती घाबरून भगवंताशी जणू काही भांडू लागते की असं माझ्याकडून काय वाईट कर्म झालं होतं की त्याचं तू मला हे फळ दिलं. सजनो, भगवंत चांगलं किंवा वाईट कर्म देतो याचा अर्थ काय? बघा, आपल्याकडं न्याय व्यवस्था आहे. न्याय व्यवस्थेमध्ये न्यायाधीश हा केवळ झालेल्या घटनांचा ॲनालिसिस करू शकतो, त्यामधल्या पुराव्यांचा तो अभ्यास करू शकतो आणि त्याच्या आधाराने तो केवळ मिळालेल्या या पुराव्यांच्या दृष्टीने निर्णय देऊ शकतो, जो निर्णय कायद्याच्या आधाराने बांधलेला असतो. इथं त्याची स्वतःची वैयक्तिक अशी कुठली भावना त्याच्यामध्ये मिसळता येऊ शकत नाही. मी आपणास एक गोष्ट काही दिवसांपूर्वी सांगितली होती, मला आठवत नाही, परंतु ही न्याय व्यवस्थेचा विषय निघालाय, कर्मफळाचा विषय निघालाय, त्यामुळं ही गोष्ट सांगण्याचा मोह अनिवार्य होतो. एकदा एक न्यायाधीश आणि त्यांचा मित्र सकाळी फेरफटका मारण्यासाठी थोड्याशा निर्जन ठिकाणी गेलेले असतात आणि अशा वेळेला एक अज्ञात व्यक्ती त्यांच्यावरती हल्ला करतो आणि त्या झटापटीमध्ये या न्यायाधीशाच्या मित्राचा मृत्यू होतो चाकू भोसकल्यामुळे. न्यायाधीशाने पुसटस
त्या व्यक्तीला पाहिलेलं असतं, त्याची अंगयष्टी त्याच्या समोर असते. काही दिवसांनी अर्थातच कोर्टामध्ये केस येते. पोलीस एका आरोपीला पकडून आणलेलं असतं त्यांनी, आणि कर्मधर्म संयोगाने जो न्यायाधीश ज्या कोर्टामध्ये असतो त्याच्याच कोर्टात याच्या मित्राच्या हत्येचा हा खटला येतो, ज्याच्यामध्ये न्यायाधीश देखील काही अंशी त्याचे साक्षीदार असतात. न्यायाधीश जेव्हा त्या व्यक्तीकडे पाहतात तेव्हा त्यांना आपल्या पुसटशा स्मृतीने जाणवतं की याची अंगलट आणि आपल्यावरती हल्ला केलेल्या व्यक्तीची अंगलट यामध्ये फार फरक होता. याची उंची आणि त्याची उंची यामध्ये फरक होता. न्यायाधीश मनामध्ये विचार करत असतात की पोलिसांनी चुकीच्या व्यक्तीला धरून आणलेलं आहे, परंतु समोरचा वकील असे काही पुरावे देत असतो की ज्याच्यामुळं खटला हा या व्यक्तीच्या विरोधात चाललेला आहे, हाच आरोपी आहे हे जणू काही कायदा सिद्ध करत असतो. शेवटी आरोपीला देखील न्यायाधीश विचारतात की तुझ्यावरचे आरोप तुला मान्य आहेत का? आरोपी देखील म्हणतो, हो साहेब, मीच खून केला होता, मला माझे आरोप मान्य आहेत. न्यायाधीश तरी मनामध्ये विचार करतो की अरे, आपण ह्याला बघितलंय खटला, आपण हा खून होताना बघितलेला आहे आणि ही व्यक्ती नाही याची आपल्याला मनोमन जाणीव आहे, आपण चुकीचा निर्णय कसा द्यायचा? जरी सगळे पुरावे, जरी त्याची स्वतःचं निवेदन हे सगळं कायद्यामध्ये त्याला शिक्षा देण्यासाठी योग्य असलं तरी देखील आपली सतसत विवेक बुद्धी ते मान्य करत नाहीये. म्हणून न्यायाधीश थोडा वेळ खटला थांबवून त्या आरोपीला आपल्या चेंबरमध्ये बोलवतात. म्हणतात की माझी तुझी काही वैयक्तिक दुश्मनी नाही, परंतु मला एक कळतंय की त्या दिवशी हल्ला करणारा तू नव्हतास, कोणीतरी दुसरा होता. मग तू का हे सगळं मान्य करतोयस? काय अशी गरज आहे की ज्याच्यामुळं तुला हा खटला मान्य करून फाशीच्या तक्त्यावरती चढायचंय? यावरती तो आरोपी ढसाढसा रडू लागतो. म्हणतो, न्यायाधीश, आपण म्हणता ते बरोबर आहे, मी हा खून केलेला नाही. पोलिसांनी मला जेव्हा पकडून आणलं तेव्हा मी खूप व्यथित होतो, कारण याच्या आधी मी 3 खून केलेले आहेत आणि या तिन्ही खुनांमध्ये मला कोणीही पकडू शकलं नाही. परंतु रात्रंदिवस माझं हृदय जळतंय. मी का मारलं याविषयी माझंच मला मन खातंय. आणि ज्या वेळेला मला मग या चुकीच्या खटल्यामध्ये पकडलं गेलो तेव्हा असं वाटलं की जणू काही भगवंताने आपल्याला त्याच गुन्ह्यांच्या शिक्षेसाठी याच्यामध्ये गोवलंय, आणि म्हणून मी माझे सगळे अपराध मुकाटपणे मान्य करत गेलो. न्यायाधीशांनी जेव्हा ही गोष्ट ऐकली तेव्हा त्यांच्या मनाला देखील तसल्ली झाली की आपण एखाद्या निरपराध्याला शिक्षा देत नाहीये. सज्जनो, हा कर्माचा सिद्धांत आहे जो फिरून फिरून जीवाकडे येत असतो. भगवंत चांगल्या किंवा वाईट कर्मांची फळं देतो याचा अर्थ तो अशी न्याय व्यवस्था उभारून देतो ज्या न्याय व्यवस्थेमध्ये तुम्ही केलेल्या कर्मांचीच फळं तुमच्याकडे परत येत राहतात. त्यामुळे अशा कर्मबंधनांमध्ये जेव्हा जेव्हा दुःख येतं तेव्हा भगवंताला दोष देऊ नका. विचार करा की हे आपणच पेरलेलं बीज आपल्याकडे आलेलं आहे. मग या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने चाललेल्या आहेत त्यांना केवळ आपण साक्षी राहावं, अशा रीतीने आपण परमचतुर व्हावं आणि या परमचातुर्याने एकच गोष्ट करावी, भज ही मोही संस्कृत दुःख जाने. संसाराच्या प्रवाहाला दुःख रूप जाणून नित्य भगवंताचं भजन करत राहणं हेच या चांगल्या आणि वाईट कर्मांच्या पलीकडे जाण्यासारखं आहे. भजन एक गोष्ट आपल्या जीवनात करते की त्याग ही कर्म शुभाशुभदायक, भज ही मोही सुर नर मुनी नायक. भजनामुळे आपल्याला चांगल्या कर्मांचा अहंकार पाठीला लागत नाही आणि अशुभ कर्मांच्याकडे आपली नजर वळत नाही. आपण म्हणतो ना, पाप मार्गाकडे प्रवृत्ती ठेवू नये, पाप कर्मांकडे वळू नये. त्या पद्धतीने या शुभ आणि अशुभ फळ देणाऱ्या कर्मांचा त्याग करून आपण आपलं सर्व
आयुष्य हे भगवंताच्या भजनामध्ये व्यतीत करणं, जे देवता, मनुष्य आणि मुनींना अत्यंत प्रिय आहे, अशा पद्धतीने जो नित्य निरंतर भजनामध्ये आहे तोच संत आहे. आणि जो नित्य निरंतर स्वतःच्या स्वार्थ परायणामध्ये लिप्त आहे तोच असंत आहे. भगवंताने जणू काही आपलं हे जीवन आपण कशा पद्धतीने जगावं यासाठीच या संतांची आणि असंतांची लक्षणं आपल्याला विस्ताराने सांगितली. ज्यांनी हे गुण जाणून घेतले, भगवंत म्हणतोय की ते जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकत नाहीत. नित्य भजनानंदी असलेले हे जीव भगवंताच्या प्रत्येक इच्छेला स्वीकारतात. जीवनात घडणाऱ्या वाईट गोष्टींचं दोषारोपण ते भगवंतावरती करत नाहीत. हे जीवाने केलेल्या कर्माचंच त्याला परत परत फळ मिळत आहेत हे जाणून ते नित्य निरंतर या भगवंताच्या भक्तीमध्ये रत राहतात. गोस्वामीजी म्हणतात, सुनहु तात माया कृत गुणरु दोष अनेक. हे तात ऐक, माया माझीच निजशक्ती आहे. तीच प्रेरक आहे प्रत्येक कर्माची. या मायेनेच तिचा हा विस्तार जसा जसा व्यापक करत नेलेला आहे, तेव्हा तिच्याच पोटी निर्माण झालेले तिचे हे गुण आणि या गुणांच्या संलग्नतेने आलेले दोष. कारण जसं पांढरा रंग हा काळ्या पार्श्वभूमीवरती उठून दिसतो, त्याप्रमाणे गुण हे देखील दोषाच्या पार्श्वभूमीवरच उठून दिसू शकतात. त्यामुळे मायेची ही दोन अंग आहेत, गुण आणि दोष. अशा या मायेने प्रत्येक पदार्थामध्ये या गुणदोषांचं मिश्रण केलंय. बघा, या दृश्य जगातला कुठलाही पदार्थ घ्या, तो 100% गुणांनी युक्त नाही आणि 100% दोषांनी युक्त नाही. या प्रत्येकामध्ये एक मिश्रण आहे गुणदोषांचं, जे या मायेने रचलेलं आहे. जरी या मायेचं अस्तित्व नाही, सत्ता नाही, त्यामुळं गुण आणि दोष यांच्यामध्ये देखील खरं तर अस्तित्व भावना ठेवणं हे देखील मायेमध्ये असल्याचंच लक्षण आहे. परंतु मायातीत होण्याचा एक अतिशय सोपा मार्ग सांगू का भरता तुला? या समस्त दृश्य जगाकडे, या सृष्टीकडे आपण गुण आणि दोष यांच्या पलीकडे जाऊन तिचं नित्य दर्शन घ्यावं. आपण केवळ गुणच पाहू नयेत आणि आपण या असलेल्या दृश्य जगातले दोष देखील पाहू नयेत. या दोघांच्या पलीकडे जो आहे, जो गुणातीत आहे, तोच या सगळ्या मायेच्या पसाऱ्यामध्ये राहूनही माझ्यापर्यंत येऊन पोहोचतो. सज्जनो, त्यामुळं भगवंत आपल्याला जणू काही हेच सांगत आहे की तुम्ही जर सात्विक कर्म करत असाल तर त्या सात्विकतेचा देखील अहंकार ठेवू नका. तुम्ही या सात्विकतेच्या आधाराने रजोगुणी लोकांकडे पाहून नाकं मुरडू नका. तामसिक लोकांचा तुम्ही द्वेष करू नका. सात्विक कर्म करत राहा, परंतु या सगळ्या कर्मांच्या आधाराने एकच फलश्रुती आपल्या अंतःकरणात ठेवा की हे सगळं विश्व ज्या भगवंताने रचलेलं आहे, त्याच्या या मायेच्या पसाऱ्यामध्ये असलेल्या या गुणदोषांच्या पलीकडे हा भगवंत आहे. आणि त्या भगवंताला जाणण्यासाठी, ती तद्रूपता जाणण्यासाठी एकच करा, आपल्या अंतरंगामध्ये गुणातीत होण्याचा विवेक ठेवा. अन्यथा या गुणदोषांचंच नित्य दर्शन तुम्ही करत राहाल तर हाच तुमच्या जगण्याचा सगळ्यात मोठा अविवेक ठरेल. संत आलेल्या प्रत्येकाच्या गुणदोषांच्या पलीकडे जाऊन त्याच्यामध्ये दडलेल्या रामाला जाणतात, म्हणून ते संत आहेत. आणि आम्ही या सगळ्या गुणदोषांच्या आधाराने जीवन जगतो, म्हणून आम्ही सामान्य जीव आहोत. हाच तो मूलभूत फरक. सज्जनहो, अशा या विवेकाच्या आधाराने आपण आपला परमार्थ करावा, असे हे सूक्ष्म ज्ञान प्रभू रामचंद्र भरताला देत आहेत. यातील पुढील कथाभाग आपण आता उद्याच्या कथाचिंतनामध्ये बघूयात.
जानकी जीवन स्मरण जय जय राम।